चला मॅच चालू करायची लगेच. पहिलाच बॉल फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये. चांगला चेंडू होता, भरपूर चांगला चेंडू होता. यष्टिरक्षकांनी प्रयत्न देखील तितके चांगले केले, परंतु ही कॅच हातामधून खाली निसटली. बॅकफुटला जाऊन खेळायचा होता, शरीराचा वेध घेतो, हा चेंडू येईल निर्धाव. त्याचबरोबर आदरणीय ओंकारजी देसाई यांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झाले. मोस्ट वेलकम. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. फटका चांगला, भरपूर चांगला. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, बॉल जाईल फ्लॅट आणि मॅक्झिमम सीमारेषेच्या पल्याड 6 धावांसाठी अजय सुतारच्या बॅट मधून दमदार षटकार. फटका बसला, आता चेंडू हवेमध्ये. आता क्षेत्ररक्षक देखील आहे, तर नाही, चुकी झाली आहे. या सामन्यामध्ये अशा पद्धतीच्या चुका करून चालणार नाहीये, कारण की सामना भरपूर महत्वाचा आहे. इथून जर तुम्ही जिंकताय तर तुम्ही बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखलणारा पहिला संघ म्हणून घोषित केला जाईल. परंतु इथून जर तुम्ही हरताय तर मात्र इथून पाठीमागे केलेली मेहनत वाया गेल्यासारखी. पहिला सामना हातातून निसटला, इतकं काही वाटत नाही, परंतु तिसऱ्या फेरीचा सामना हातातून जर का निसटला तर संपूर्ण दिवसभर तोच विचार आपल्या डोक्यामध्ये धिंगाणा घालत असतो. यावेळेस पुढे सरसावून शुभम आता चेंडू घालते आहे. शुभम कडून चुकी म्हणजे अशक्य. शुभम चुकी करणार नाहीये. शुभमने पकडलाय अफलातून झेल आणि संपवलाय अजयचा खेळ. अजय बॅक टू द डगआउट. सावंगे साहेब, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचं. मैत्री चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. सुस्वागतम, मोस्ट वेलकम. कोर्टचा बॉल जाईल डी झोन मध्ये. गोषंगी क्षेत्र, एक सिंगल मिळेल.
फटका फसलाय. आता क्षेत्ररक्षक आहेत, चुकी झालेली नाहीये. चांगली कॅच इथे आपल्याला पाहायला मिळाली. नामदेव साळुंके आता मात्र मैदानाच्या बाहेर जातील. आणखी एक मोठी विकेट माघारी पाठवली जाते. तेव्हा चेंडू हवेमध्ये सोडून दिला जातो, जाऊन दिला जातोय आणि इथे गेलाय गोशांगी क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळते. पुन्हा एकदा एकेरी दुहेरीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धावपुला कुठेतरी अगदी मंतगतीने पुढे सरकतोय. 10च्या घरामध्ये धावपुला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. 11 धावा धावपलकावरती. इंग्लिश स्टेट हिटच्या दरम्यान फटका आपण पाहतोय. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण पाहिला तर थांबवला गेला. एका धावेवरतीच समाधान मानले गेले, थांबले गेले दोन्ही फलंदाज. दुसरी धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला नाही. चुकी झाली. 4 धावा इथे जोडल्या जातील. दोन षटकांनंतर 19 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, कमी गतीचा. हो, चुकी करून चालणार नाहीये. बॉल गेला अगदी वेगाने सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेगला 4 धावांसाठी चौकार. 23 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अमोल दादा भाईगडे
यांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झाले. मैत्री चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. मोस्ट वेलकम. यावेळेस चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. 4 धावा इथे पाहायला मिळतील या बॉलवरती. धावपला कुठेतरी थांबलेला अगदी वेगाने पुढे सरकला, आता जाऊन पोहोचला 29च्या घरामध्ये. 29 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस नाही धाव मिळणार नाहीये. चार चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजून इथे बाकी आहे. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. तसा 2 धावा आताच्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल. त्याचबरोबर एक विशेष सन्मान आपण घेऊयात. या संपूर्ण स्पर्धेसाठी टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं, माननीय आदरणीय श्री महेश पाटील, लक्ष्मी फायर अँड रिसॉर्टचे सर्व्हिस सर्वा यांचे भाषे शशीरदादा साळुंके हे या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. वेळातला वेळ, मौल्यवान वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मी विनंती करतो राजदादा भिसे आपल्या शुभ हस्ते दादांचा सत्कार करायचा आहे, कारण की पुढे येऊन खेळाडू नक्कीच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत करतात, परंतु पडद्या मागून जे आपल्याला सपोर्ट करतात, पडद्यामागचे कलाकार असतात, त्यांचा इथे विशेष सन्मान करणं फार गरजेचं आहे. आणि तोच सन्मान आपण इथे करतो शशीरदादा साळुंके यांचा, कारण की त्यांची भरपूर मेहनत राहिली आणि त्यांचा भरपूर सपोर्ट राहिला ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी. थँक्यू सो मच. तुमची साथ प्रतिसाद असाच राहील आमच्या सोबत, अशी आम्ही आशा आणि अपेक्षा बाळगतो. बत्तीस धावा धावपलकावर त्यांनी 33 धावांचा टार्गेट आहे. 33 धावा बनवायच्या आहेत. जे हनुमान 11 पाटीलवाडी संघाला चेंडू असतील त्यांच्याकडे 18. त्याचबरोबर माननीय आदरणीय श्री ओमकार दादा देसाई यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेऊ इच्छितो. मी विनंती करतो हर सगळं सांगून की आपला शुभ असतो तो सत्कार आपण करायचा आहे. ओमकार दादा देसाई आपला वेळ वाचवून या स्पर्धेसाठी ज्यांनी वेळ दिला
वेळ काढून या स्पर्धेसाठी ज्यांनी आवर्जून उपस्थिती दाखवली तर ओमकार दादांचा इथे आदर सत्कार मान सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. एक क्रिकेट प्रेमी आणि एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे तेच ओमकार दादा आपण पाहतोय. त्यांचा इथे विशेष सन्मान आपण करतोय. धन्यवाद. आपण आलात आणि या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. चला दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिलाच बॉल कमी गतीचा बॅकफुटला जाऊन दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. बॉल जाईल टप्पा 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 सीमारेषेच्या बाहेर. शुभमच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती चौकार. चला यानंतर होणारा सामना JCC नाटोशी विपक्ष भवानीनगर बॉईज सळगे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार. दोन्ही संघांचे संघनायक टॉस करण्याचा व्यासपीठावरती टॉससाठी यायचा आहे. ओमकारराव देसाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. निर्धाव चेंडूची समाप्ती. हलक्या हाताने दिशा देण्याचे काम केलंय. एक सिंगल मिळेल. वेग फार होता त्याला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. 22च्या स्वर्गामध्ये एक सिंगल मिळेल. इथे फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. बॉल अगदी वेगाने ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेकी करतील. तोपर्यंत धावा इथे मिळतील 2. पहिल्या षटकाची उद्या समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 बिनगडी बाद जे हनुमान 11 पाटीलवाडी संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अमोल दादा भाईगडे यांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान शुभागमन झाले. मोस्ट वेलकम. आपण यायचं व्यासपीठावरती आपला आदर सत्कार मान सन्मान घेऊ इच्छितो. मी विनंती करतो किरण दादा काटे आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करायचा आहे.
फटका चांगला अलॉंग द ग्रास आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल मिळाली. 9 धावा धावपलकावरती. फटका बसला. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक आले दोस्तांच्या पाठीवर कॅच ते पकडली जाते. निलेश यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश आपल्याला पाहायला मिळेल. सुरेश पांडुरंग लोकरे साहेब यांचं या स्पर्धेदरम्यान शुभागमन झालं. त्यांचा देखील आम्ही लगेचच आदर सत्कार मान सन्मान घेऊ इच्छितो. मी विनंती करतो हा सगळं आपल्या शुभ असते हा सत्कार तो आपण करायचा आहे. या स्पर्धेदरम्यान ओपनचे सौजन्य आपल्याला लाभले गेलेत. माननीय आदरणीय तुम्हाला सर्वांचे लाडके सचिन दादा कदम यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभागमन झालं. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. त्यांचं देखील लगेच मुख्य व्यासपीठावरती आपण आदर सत्कार मान सन्मान घेऊयात. मी विनंती करतो नितीन दादा निकम आपल्या शुभ असते तो सत्कार आपण घ्यायचा आहे. दादांचा सत्कार आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार करणं ही एक महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि तीच निभवत असताना आपण पाहतोय 14 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 19 धावा महत्वाचा बॉल. हो दिशा दिली आहे. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे शुभमच्या माध्यमातून केला जातोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. त्याचबरोबर वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आणि उपखजिनदार आभाजी कदम आणि सूरज पवार या दोघांचंही या स्पर्धेमध्ये शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. या आपली जागा इकडे व्यासपीठावरती यायचं आपण. एवढंच कपिंग क्रिकच्या आतमध्ये चेंडूने टप्पा घेतला. एक सिंगल मिळाली. पाच चेंडू 16 धावा 16 धावा 5 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. शुभम आहे तर मुमकिन आहे. शुभम आहे तर होऊ शकतं परंतु अनिलची गोलंदाजी गेले 2 सामने तितकीच चांगली राहिली आहे. फटका फसलाय हवेमध्ये. अजय सुतार चेंडूच्या खालती. जेवण देखील आलाय. चुकी झालेली नाहीये. कॅच इथे पकडली जाते. महत्वाचा खेळाडू शुभमला मात्र मैदानाच्या बाहेर इथे जावं लागेल. चांगली खेळी सादर करायची होती. तर मी विनंती करतो आबा कदम सुरेश पवार आपण या व्यासपीठावरती. जेवणाची उत्तम सोय इथे केली आहे तुमच्यासाठी.
बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटने पंच केला, परंतु इथे धाव मिळणार एक सिंगल. यावेळेस चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण झाले. चार चेंडूंचा खेळ झाला, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. एक सिंगल मिळते. मॅच हा कुठेतरी स्पष्ट झाला आपण पाहतोय. शेवटचा बॉल आणि त्यानंतर विजयी संघ केला जाईल घोषित. शेवटचा बॉल आणि मैत्री चषक बरोबर 25 या दमदार स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विठला 11 कारळे संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होत असताना आजच्या दिवसाची सुरुवात एकदम दमदार केली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक बॅड लक जी हनुमान 11 पाटीलवाडी टीम. तुमचा संघर्ष आणि तुमचा खेळ अप्रतिम आणि लाजवाब होता, परंतु मेहनत कुठेतरी थोडीशी कमी पडली आहे. तुम्हाला देखील पुढील हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा.